दिल्लीवरून पुण्याला रिटर्न येताना मी एअर इंडियाची फ्लाइट बुक केली, पण जेव्हा मी त्या विमानात बसलो तेव्हा सगळीकडून धूर निघू लागला आणि ते पाहून माझा सुद्धा धूर निघाला। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल एका दिवसासाठी बनलोय दिल्लीचा विशाल, कारण मला एका ब्रँडने व्हिडिओ शूट करण्यासाठी डायरेक्ट दिल्लीमध्ये बोलवलं होतं। त्यामुळे फक्त 2च तासात पुण्यावरून विमान पकडून मी दिल्ली एअरपोर्ट वरती पोहोचलो। भाई, एवढं मोठं एअरपोर्ट होतं की कुठून बाहेर निघायचं घंटा काही समजत नव्हतं। त्यामुळे जिकडे लोक चाललेत मी पण त्यांच्याच मागे निघालो। शेवटी मी एअरपोर्टच्या बाहेर निघालो। ब्रँडने मला पिकअप करण्यासाठी ऑलरेडी गाडी पाठवली होती। मग तिच्यामध्ये बसून दिल्लीच्या पावसाचा आणि ट्रॅफिकचा आनंद घेत मी निघालो लोकेशन कडे। तेथे गेल्यावरती शूटिंगची तयारी चालू होती। मग मी सुद्धा आपला गेटअप घालून रेडी झालो। ऍक्च्युअली मला या ब्रँडचं शूट करायचं होतं। त्यानंतर आपली स्क्रिप्ट पण रेडी झाली। जर तुमची फेस व्हॅल्यू असेल तर तुम्हाला दिल्ली काय तर दुबईला सुद्धा शूट साठी बोलवलं जाऊ शकतं आणि यासाठी मला 4 वर्ष घासावी लागली। शूट कंप्लीट झाल्यावर माझ्यासाठी ब्रँडने कॅब बुक केली होती एअरपोर्ट वरती जाण्यासाठी। माझी फ्लाइट टर्मिनल 3 मधून होती, त्यामुळे मला त्यांनी तिथे सोडलं। आता मला काही समजत नव्हतं की मला कुठे जायचंय। लहानपणी यात्रेत वडिलांचा हात जरी सुटला तरी भीती वाटायची, पण आज मला एकट्यालाच दिल्लीवरून घरी जायचं होतं। गेट वरती तिकीट दाखवून मला आतमध्ये एंट्री मिळाली। माझी फ्लाइट होती एअर इंडियाची, त्यामुळे त्यांच्या काउंटर वरती जाऊन माझा बोर्डिंग पास काढला आणि त्यानंतर सिक्युरिटी चेक इन केलं। त्यानंतर मी निघालो माझ्या गेटच्या दिशेने। चालता चालता कंटाळा आला तर तिथे अशा चालणाऱ्या पायऱ्या सुद्धा लावल्या होत्या। जेव्हा मी गेट वरती पोहोचलो तेव्हा समजलं की माझा गेट नंबर चेंज झालाय। त्यानंतर परत 10 मिनिटं चालत मी दुसऱ्या गेट वरती पोहोचलो। त्यानंतर बोर्डिंग पास दाखवून मला विमानामध्ये जायची एंट्री मिळाली। ही काही एसटी नाही, कोणत्याही सीट वरती बसायला, त्यामुळे मला माझ्या तिकीट वरती जो नंबर होता त्यावरतीच मला बसावं लागलं। एकतर एअर इंडियाचं विमान होतं, त्यामुळे मनात आधीच भीती होती, पण जेव्हा त्यामधून हा धूर निघायला लागला तेव्हा आणखीनच फाटायला लागली। तसा तो नंतर बंद पण झाला, पण यामागचं कारण काय असतं तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा। खिडकीतून बाहेर बघावं म्हणत होतो, पण या दोघांच्याच खिडकीवरून भांडणं चालले होते। म्हटलं आपलं शांत बसलेलं चांगलं। त्यानंतर फक्त 2च तासात आम्ही पुणे एअरपोर्ट वरती लँड झालो। मी ऑलरेडी कॅब बुक केली होती, त्यामुळे मी डायरेक्ट फ्लाइट वरती पोहोचलो। आता दुसऱ्या दिवशी मी पुण्यामध्ये काय केलं हे पाहण्यासाठी आपल्या पेजला आताच फॉलो करून ठेवा।